उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे। अनेक वेळा त्यांची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली। गुरुवारी अजित पवारांनी एका कार्यक्रमात मित्रपक्षातल्या एका आमदाराच्या दुसऱ्या लग्नाचा गमतीशीर किस्सा सांगितला। त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पेटला। परिषदेतील 4 सदस्यांच्या निरोपाचा कार्यक्रम पार पडला। त्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा समावेश होता। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेतील आमदार कशा पद्धतीने विविध मुद्दे मांडतात याचा उहापोह केला। यावेळी अजित पवारांना सुरेश धस यांच्या बाबत एक जुना किस्सा आठवला। मात्र अजित पवारांची ती रोखठोक वाणी सुरेश धस यांना काही रुचली नाही असं वाटतंय। अजित पवारांना त्यांनी सूचक इशारा दिलाय। परवागी कुठली मागावी दुसरं लग्न करणे राजकारणामध्ये हे बघा मागं पुढं काहीही ठेवून बोलणारा नाही, स्पष्टपणे बोलेल। खरं तर अजित पवार आणि सुरेश धस सध्या महायुतीत एकत्र आहेत, पण कधी काळी दोघेही एकाच पक्षात होते। सुरेश धस यांच्या लग्नाचा किस्सा फारसा कोणाला माहीत नव्हता, पण अजित पवारांमुळे आता राजकीय वर्तुळात त्याची खुमासदार चर्चा रंगली आहे।